मसालेदार असा भरलेला वांगा आणि चमचमीत अशी झणझणीत चण्याची डाळ व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कशा पद्धतीने बनवलेला आहे। सर्वात प्रथम फ्रेंड्स मी ते चणा डाळ घेतलेली आहे, तर तीच मी ते कुकरमध्ये काढून घेऊन तिला चांगली स्वच्छ धुवून याच्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे। बटाट्याने कसं छान आपल्या ग्रेव्हीला टेस्ट येते। आता 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे, कारण चणा डाळ कच्चीच आहे, तिला मी भिजत नव्हती घातली अगोदर। तर कुकरची शिट्टी इथे होते तोपर्यंत इथे मी शेंगदाणे घेतलेले भाजण्यासाठी, कारण आपल्याला भरलेला वांग्याचा मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी। तर शेंगदाणे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मी इथे खोबरं, कांदा, अद्रक आणि हिरवी मिरची हे धुवून मी इथे चांगलं परतून घेते। आणि याच्यामध्ये मी अजून तेल नाही ॲड केलं, कारण आपल्याला ते ओलसर आहे त्याच्यामुळे। तर आता चांगलं परतून झालेलं आहे, तर याच्यामध्ये मी आता तेल ॲड करते आणि चांगलं फ्राय करून घेते, म्हणजे तेलामध्ये। आणि जोपर्यंत कलर नाही चेंज होत तोपर्यंत फ्राय करून घेते। याच्यामध्ये थोडंसं मी इथे जिरं घातलेलं आहे, अर्धा चम्मच। तर पाहू शकता इथे कलर चेंज झालेला आहे, म्हणजे आपला कांदा आणि खोबरा चांगला फ्राय झालेला आहे। तोही एक मी प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते। तर इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत। तर मी ते डाळ आता फोडणीला घालण्यासाठी इथे पातेले ठेवलेलं आहे। पातेलं चांगलं गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल ॲड करून घेते। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मस्त चॉप केलेली कोथिंबीर मी तेलावर घालते फ्राय करून घेण्यासाठी। लगेच त्याच्यामध्ये मी कांदा ॲड करून घेणार आहे। कांद्याचा कलर फ्रेंड्स जोपर्यंत चेंज नाही होत तोपर्यंत चांगला फ्राय करून घेणार आहे। आणि कांदा चांगला नरम झाला ना तरच आपण भाजीला चांगली आपल्या टेस्ट येते। तर इथे पाहू शकता मी खडे मसाले ॲड केलेले आहे, थोडंसं दालचिनी, लवंग आणि स्टारफूल असं मिक्स करून मी चांगलं परतून घेते। आणि आपल्या कांद्याचा कलर पण चेंज झालेला आहे। याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे। तर मी याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण नाही ॲड करणार, फक्त हेच तुमच्याबरोबर शेअर करते का याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट ॲड केलेली आहे। तर ते चांगलं परतून झाल्यानंतर इथे मी घरातले मसाले ॲड केले आहेत। हळद घातली अगोदर, घरगुती मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे। तर हे मसाले पण चांगले तेलामध्ये परतून घेते आणि गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे, जेणेकरून आपले मसाले चांगले व्यवस्थित परतता येतात, कारण ते खाली करपत नाही मग। आणि आमच्या मसाल्यामध्ये सगळे खडे मसाले असतात फ्रेंड, त्याच्यानुसारच मी दुसरे एक्स्ट्रा मसाले म्हणजे गरम मसाला ॲड नाही केला, फक्त खडे मसाले ॲड केलेले आहेत। आणि ते डाळ आता घालून मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि कुकरमधली डाळ पण चांगली मिक्स केलेली आहे एकत्र। आता त्यांना चांगली परतून घेते, एकत्र मसाल्यामध्ये मिक्स करून घेते। आणि आपली डाळ पण एकदम मस्त शिजलेली आहे पाहू शकता, आणि छान वाटते ना बघायला। आणि अशीच पण आपण ठेवू शकतो पाणी न ॲड करता, अशी डाळ भाकरी बरोबर एकदम मस्त लागते, टेस्टी। तर मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण दुपारच्या वेळेस भाताबरोबर खाण्यासाठी। तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं होतं, ते ॲड केलं आणि कुकरमध्ये पाणी होतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे। तर एवढी अशी ग्रेव्ही ठेवलेली आहे मी। आणि बटाटे पण पाहू शकता मस्त, बटाट्याने ना आपल्या ग्रेव्हीला मस्त असं एकदम टेस्टी असं टेक्स्चर येतं आणि खूप टेस्टी लागते ती भाजी। आणि ते झाकण ठेवलेलं आहे पटकन उकळी येण्यासाठी। भाजी आपली होते तोपर्यंत इथे आता सगळं सारण जे तयार केलेलं होतं थंड झालेलं आहे। याच्यामध्ये मी लसूण ॲड करून आता ते चांगलं वाटून घेते। तर आपल्या चण्याच्या डाळीला बघा मस्त अशी उकळी फुटलेली आहे। इथे एक शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे भरड, आणि हे खोबरा आणि कांद्याचं वाटण तयार केलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी काय काय यूज करते ते तुम्हाला दाखवते। आणि आपल्याला वांग जे भरायचं आहे त्याच्यासाठी मी हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। इथे मी हळद घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, कारण मी याच्यामध्ये कोणतंही मीठ वगैरे यूज नाही केलेलं। आणि आपला घरगुती मसाला घातलेला आहे, फक्त एवढंच। आणि आता हे थोडंसं पाणी मी मिक्स करून याच्यामध्ये, कारण कसं आहे मसाला पूर्ण आपल्या ह्याला लागलं पाहिजे, एकत्र झाले पाहिजे, त्याच्यामुळेच मी इथे थोडंसं पाणी ॲड करते। आणि हा पूर्ण सारण जे आहे मसाल्याचं तो पूर्ण मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने फ्रेंड्स मस्त असा आपला पूर्ण मसाला तयार झालेला आहे। वांग्यामध्ये जे भरण्याचं सारण तयार झालेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, ऑप्शनल आहे, मला आवडते म्हणून मी घातलेली आहे कोथिंबीर।
तर भरपूर अशी बनवण्याची पद्धत आहे, पण माझी पद्धत अशा पद्धतीची आहे आणि एकदम टेस्टी लागतात। तुम्ही ट्राय करून बघा। तुम्ही आता व्हिडिओ तर पाहिलीच असेल थंबनेलमध्ये। आणि ते वांगे कट केलेले आहेत मी, मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी मीठ ॲड केलेलं आहे। मी वांगे कट करून याच्यात थोडंसं मीठ घालून पाण्यामध्ये ठेवलेले आणि असे 4 ते 5 असे काप केलेले आहेत। आणि आता याच्यामध्ये जो मसाला आहे, जो सारण आहे, तो बघा मी असं पूर्ण दाबून भरणार आहे, म्हणजे जेणेकरून आपण फ्राय करायला घेतलं तो मसाला बाहेर नाही निघणार। आणि अशी पूर्ण प्रेस केलेला आहे मी वांगा, पाहू शकता। तर आपल्याला जेवढा भरता येईल तेवढा मी असा भरलेला आहे याच्यामध्ये। तर असे मी जेवढी वांगी आहे तेवढे सगळे भरून घेणार आहेत। तर आहे ना फ्रेंड्स, एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची रेसिपी। तर मी तुमच्याबरोबर अशा सिंपल रेसिपी फ्रेंड्स शेअर करते आणि त्याही एकदम घरगुती आपल्या टेस्टी अशा जेवणाची तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते। तर तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला फ्रेंड्स नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। तर पाहू शकता एवढी अशी वांगी भरून एवढं असं सारण राहिलेलं आहे, म्हणजे एवढा आपला मसाला तयार राहिलेला आहे तो तुम्हाला पुढे कळेलच। इथे मी तोच पॅन ठेवलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये तेल ॲड करून कांदा घालून घेते, तो कट केलेला। आणि हा कांदा मी जास्त फ्राय नाही करणार, नॉर्मल असा गुलाबी सर करणार आहे। तर पाहू शकता फ्रेंड्स, असा नॉर्मल असा कांदा झालेला आहे फ्राय, जास्त फ्राय नाही करायचा, नाहीतर मग तो आपला वांगा बोला कोणतीही भाजी करता ना तो पटकन म्हणजे करपून जातो। तर असा नॉर्मल झालेला आहे कांदा। तर याच्यामध्ये मी आता वांगी सोडून घेते एक एक करून आणि गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे, कारण मी अगोदर फास्ट ठेवली होती। तर असे वांगे सगळे मी सोडून ठेवलेले आहेत पॅनमध्ये। आता वरून ठेवते मी झाकण आणि आता आपण 5 मिनिटांनंतर चेक करून घेऊया। तर वांग ठेवलेलं आहे मी ते शिजण्यासाठी आणि ते आपली डाळ बघा कशी मस्त झालेली आहे ना, कलर तर खूपच छान झालेला आहे। तर अशा पद्धतीची झालेली आहे डाळ आणि ही डाळ ना मटणासारखी लागते फ्रेंड्स। तर तुम्ही कधी नसेल ट्राय केली तर करून बघा। आणि जेवढं पाहिजे तेवढी ग्रेव्ही ठेवलेली आहे मी, जास्तही नाही आणि कमीही नाही, मीडियम। तर 5 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त वाफ फुटलेली आहे। चेक करून बघूया फ्रेंड्स। तर पाहू शकता मस्त असे झालेले आहेत, कलर बघा कसा मस्त आलेला आहे ना। तर आता याला मी पलटी करून घेणार आहे एका साईडला, जी खालची साईड आहे ती वर साईड करणार आहे आणि जी वरची साईड आहे ती खाली करणार आहे, म्हणजे आपलं वांग एकदम व्यवस्थित शिजतं। आणि मसाला पाहू शकता बघा थोडा पण नाही खाली आला। तर अशा पद्धतीने जर भरलेली वांगी जर आपण बनवली ना तर आपल्याला व्यवस्थित आपलं ते सारण आहे भरलेलं मसाला तो व्यवस्थित त्या वांग्यामध्ये चिटकून राहतो, निघत नाही बाहेर। तर अशा प्रकारे मी आता पलटी करून घेतलेल्या आहेत आणि परत एकदा झाकण लावून ठेवते। तर आता परत मी 5 मिनिटं चांगले यांना शिजवून घेणार आहे। तर फ्रेंड्स ऑलमोस्ट आपली वांगी झालेली आहेत, मस्त पाहू शकता व्यवस्थित असे झालेले आहेत। आणि आपला जो कांदा मी पॅनमध्ये अगोदर ठेवलेला होता तो कांदा पण मस्त असा फ्राय झालेला आहे, आपल्याला करपलेला नाही झाला। करपला का मग कसं आहे भाजीला त्या म्हणजे कोणत्याही याला करपट अशी टेस्ट येते, तर त्यानुसारच नाही बरोबर झालेला आहे कांदा। आणि हा मसाला उरलेला आहे तो आता मी याच्यामध्ये घालून घेते। तर असा मी सगळीकडे मिक्स करून घेणार आहे, सगळीकडे टाकून घेणार आहे। हा बघा अशा पद्धतीने पसरवून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून प्रत्येक वांग्याच्या बाजूला हा मसाला लागला पाहिजे। आणि वरून थोडंसं पाणी सोडते, म्हणजे जो मसाला मी आता घातलेला आहे तो चांगला शिजला पाहिजे। तर आता वरून ठेवते मी झाकण आणि चांगला मसाला शिजवून घेते 5 मिनिटं आणि गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर पाहू शकता फ्रेंड्स आपले वांगे बघा कशी मस्त अशी टेस्टी झालेले आहेत, दिसायला बघा कसे एकदम मस्त टेम्पटिंग दिसतात। आणि मसाला जो आहे नंतर घातलेला तो पण बघा कसा एकदम मस्त शिजलेला आहे। तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीची अशी वांगी मी बनवलेली आहेत आणि तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तर कसं वाटलं तुम्हाला फ्रेंड्स आजचं आपलं दुपारचं जेवण? तर इथे मी ताट तयार केलेलं आहे। तर इथे पाहू शकता मस्त अशी चमचमीत झालेली चणा डाळ आणि मस्त असे भरलेला वांगा। तर कसं वाटलं तुम्हाला फ्रेंड्स? तर नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची रेसिपी आहे, तुम्ही डिअर ट्राय करून बघा।
पण खाण्यासाठी एकदम टेस्टी. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.